students, in the today's class we are going to continue our previous chapter, that is the local time and standard time. मागच्या क्लासेसमध्ये आपण एक जो चॅप्टर सुरू केला होता तो आज आपण कंटिन्यू करणार आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे दॅट व्हॉट एव्हर होमवर्क आय गिव्ह यू वेदर यू शुड कंप्लीट ऑर नॉट. तो होमवर्क होता, तुम्हाला इमेजेस ड्रॉ करायच्या होत्या, काही पिक्चर्स होते ग्लोबच्या, त्या ड्रॉ करायच्या होत्या, क्वेश्चन आन्सर दिले होते, मॅपची स्टडी करायची होती. आय होप तुम्ही हा सगळा होमवर्क कंप्लीट केला असणार. आणि जर नसेल केला तर तो करून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हा सेकंड पार्ट कळणार नाही. In the today's class we are going to see the contents. These are standard time, Indian standard time, universal standard time and the Jantar Mantar astronomical observations. Okay, तर या आपल्या आजच्या क्लासच्या काय आहे कंटेंट आहे. मागच्या क्लासेसमध्ये आपण बघितलं की व्हॉट आर द इन्स्ट्रुमेंट्स टू मेजरिंग टाइम. एन्शियंट टाइम्समध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जायचे, आठवते का तुम्हाला कुठले होते? Maybe it is Ghatika Patra or the second one is the sand timer, right? And now the today's timing we are using the different kinds of instrument to measure the time. आपण पेज नंबर 3 आणि 4 कंप्लीट केले होते. आता तुम्हाला काढायचं आहे टेक्स्टबुकचं पेज नंबर 5. तुम्ही बघा याच्यामध्ये मी स्वतः अंडरलाईन्स केले आहे काही पॉईंट्स, नाही का? तर तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे. व्हाय यू हॅव टू अंडरलाईन द पॉईंट्स? बिकॉज यू हॅव टू मेक अ नोट्स व्हेरी प्रॉपरली टू स्टडी द geography. Okay, now these are the contents. Standard time, among them the first we are going to study, that is the standard time. Last period मध्ये आपण local time जो आहे ना त्याचा स्टडी केला होता. So what is mean by the standard time? We will first see the definition. Generally the local time at the longitudes which generally passes through the middle of the country, it's deemed to be the standard time. This standard time is used all over the country. Now look at that diagram. So this one is the map of the India, right? So whatever the longitudes goes from the middle part, तुम्हाला या कंट्रीच्या इंडिया कंट्रीचा हा जो मॅप दिलेला आहे ना त्याच्यामध्ये मधातून जाणार एक लॉंगिट्यूड्स दिसत आहे. यू कॅन सी हिअर द डॉटेड लाईन. सो दॅट इज व्हॉट longitude which goes from the middle of the country. So from that we will understand whatever the longitude passes through the middle of the country, so it is known as a standard time. कंट्रीच्या मधातून जाणार जे एक लॉंगिट्यूड्स आहे. जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगते, या ग्लोबवरून सांगते. हा ग्लोब आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की खूप सारे लॉंगिट्यूड्स आपल्याला दिसत आहेत. आणि किती असतात मी हे सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. हाऊ मेनी लॉंगिट्यूड्स आर ड्रॉन ऑन द वर्ल्ड मॅप? So it is 360. So here is the somewhere the map of the India country. So whatever is going to the middle of that country, so that time is known as the standard time. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 6 वर मॅप दिलेला आहे. बघा पेज नंबर 6 वर इंडिया कंट्रीचा मॅप दिलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही खूप जवळून बघू शकता. सो the map is given here. There are two places showing on that map. Which are that? The first one is the Mumbai and second one is the Kolkata. So what should have to do here? या दोन प्लेसेस वरून आपल्याला टायमिंग डिसाईड करायचं आहे. तर मी तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये सांगितलं की दोन प्लेसेसचा टायमिंग हा सारखा राहील का. तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या एखाद्या दूरच्या रिलेटिव्सला कॉल करून विचारा आणि तिथला वेळ विचारा. सो मे बी देअर इज अ सम हाऊ अ डिफरन्स ऑफ 15 minutes or an half an hour. So we should understand the timing from these two places from this map. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 6 वर बघायचं आहे. पेन्सिल सोबत घेऊन बसा टू अंडरलाईन द लोकेशन्स, राईट? नाउ लुक ॲट हिअर. मुंबई इज लोकेटेड ॲट द 73 ईस्ट लॉंगिट्यूड अँड कोलकाता इज लोकेटेड ॲट द 88 degree ईस्ट लॉंगिट्यूड. सगळ्यात आधी आपण फाइंड आउट करू वेअर इज द मुंबई अँड वेअर इज द कोलकाता. Now look at here, that place you are watching here, जी ऑरेंज कलर मध्ये दिसते तुम्हाला, that one is the place Mumbai, and in which longitude it is located? So it is at the 73 east longitude. Now second one is the Kolkata. Okay, so Kolkata is located at here, and it is located at which longitude? So it is located at the 88 degree east longitude. Now what we have to do? याच्यावरून आपल्याला काय म्हणजे कळतंय? वी हॅव टू फाइंड द डिफरन्स ऑफ द
टायमिंग. सो हिअर इज द एक्झाम्पल. मीन्स व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट टायमिंग. या दोन्ही प्लेसेसच्या टायमिंगमध्ये किती वेळेचा फरक आहे हे काढणं खूप सोपे आहे. आपण मागच्या क्लासेसमध्ये एका एक्झाम्पल्सवरून हे समजून घेतलं होतं ना. इथे पण बघा एक्झाम्पल्स दिलेलं आहे. सपोज मुंबई इज लोकेटेड ॲट द 73 ईस्ट लॉंगिट्यूड. हिअर इज द मुंबई. देन द लॉंगिट्यूड्स अँड द डिग्री इज ऑल्सो गिवन हिअर. तुम्ही तुमच्या मॅपमध्ये लिहून ठेवा हे. चला पेन्सिल घ्या आणि मुंबई लोकेशन कुठे आहे ते फाइंड आउट करा. 73 ईस्ट लॉंगिट्यूड आहे ते सुद्धा फाइंड आउट करा आणि पेन्सिलने लिहून ठेवा. ओके, लिहिलं का? चला नेक्स्ट लोकेशन शोधा. सेकंड वन लोकेशन इज द कोलकाता and it is given at the 88 degree east longitude. Now find the difference between the longitudes of these two cities. We have to find out the difference. So it is very easy. The difference between the longitudes of these two cities is 88 degree minus 73 is equal to 15. आणि मागच्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो that the within a 1 hour the sun passes the 15 लॉंगिट्यूड्स. तर हे जे दोन्ही प्लेसेस आहेत ना मुंबई अँड द कोलकाता, हे दोन्ही मतलब सारखे सारखे आहेत किंवा जवळ आहेत का? मे बी वन इज लोकेटेड ॲट द अनादर लॉंगिट्यूड अँड कोलकाता इज लोकेटेड ॲट द अनादर लॉंगिट्यूड. सो दॅट्स वाय बिकॉज ऑफ दॅट खूप सोपं आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे. ऑब्वियसली त्यांच्या वेळा थोडंसं फरक वेगळं वेगळं असणार. सारखं असणार का? चला हे आपण जाणून घेऊया या मॅपवरून. ओके, now here is the example. Suppose in case the local time of Mumbai is 3 PM and what would be the local time at Kolkata. हे examples तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 5 वर दिलं आहे. तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये आणि ते कसं सॉल्व्ह करायचं ते सुद्धा बघून घ्या. बिकॉज इट इज फॉर द 2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी ते एक्झाम्पल आहे जे तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करायचं आहे. त्यात काहीच कठीण नाही आहे की आपण शिकतोय जिओग्राफी आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल करायचे आहे. असं होतं कधी कधी की जिओग्राफीमध्ये पण मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स राहू शकतात. फक्त ते समजून घ्यायचे असतात. नाउ लेट्स लुक ॲट हिअर व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट द लोकल टाइम ऑफ द बोथ सिटीज. वन इज मुंबई अँड सेकंड वन इज कोलकाता. As the statement is given for the longitude laying on the east of a particular longitude, the local time increased by the 4 minutes of every longitudes. आपण लास्ट पिरियड मध्ये बघितलं ना की जे लॉंगिट्यूड्स वर्ल्ड मॅपवर दिलेले आहे इट इज टोटल हाऊ मेनी 360. सो ईच लॉंगिट्यूड इज इन्क्रीज बाय हाऊ मेनी मिनिट्स. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून काढले होते. सो इट इज हाऊ मेनी इन्क्रीजेस बाय द 4 minutes. Now इथे मॅप दिलेला आहे. सो दिस वन इज द ग्रीनविच मीन टाइम अँड हिअर इज द मॅप ऑफ इंडिया कंट्री. इथे तुम्हाला तेवढं क्लिअर नसेल दिसेल म्हणून तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या मॅपमध्ये बघायचं आहे की जे तुम्हाला 2 रेड डॉट दिसत आहे ना, अमॉंग देम वन इज मुंबई अँड सेकंड वन इज कोलकाता. तुम्ही तुमचं लक्ष थोडंसं इकडे आणि थोडंसं टेक्स्टबुकमध्ये असू द्या. टेक्स्टबुक सोबत ठेवा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ओके, नाउ what is the difference between the timings? It is very easy. We have to multiply the 15 multiply 4, then we will get the 60, right? 51 means 15 multiply 4 so is equal to 16 minutes. Then we divided by the 16 minutes divided by 16 minutes so we will get the 1 hour. मी आधीच एक गोष्ट क्लिअर केली होती की दोन्ही लोकेशन्स मध्ये किती वेळेचा फरक राहू शकते. मे बी इट इज ॲट हाफ अवर और 1 hour. त्याचं रिझन पण सांगितलं होतं तुम्हाला. वाय? बिकॉज बोथ आर द सिटीज लोकेटेड ॲट द डिफरंट लॉंगिट्यूड्स. खूप सोपे एक्झाम्पल सांगू का? तुम्ही आता ज्या गावाला आहात कोणतेही असू शकतं नाही का, तुम्ही एका वेगळ्या लॉंगिट्यूड्सवर आहात. तुमचा एखादी फ्रेंड्स दुसऱ्या एखाद्या ठिकाणी राहत असेल, इट इज ऑल्सो लोकेटेड ॲट द डिफरंट लॉंगिट्यूड्स. सो देअर इज अ पॉसिबिलिटी टू देअर टायमिंग्स इज द चेंजेस ड्यू टू द लोकेशन ऑफ लॉंगिट्यूड्स. कळलं का? सो दॅट्स वाय द बोथ सिटीज हॅव अ डिफरंट टायमिंग्स अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट बोथ ऑफ द सिटीज? सो इट इज नियर अबाउट 1 hour. त्या दोन्ही सिटीजच्या टायमिंगमध्ये मे बी 1 किंवा अर्ध्या तासाचा डिफरन्स राहू शकतो. कळलं का तुम्हाला इथपर्यंत? चला आपण आपली नेक्स्ट कन्सेप्ट जाणून घेऊया. दॅट वन इज द इंडियन स्टँडर्ड टाईम. भारताची अशी निर्धारित वेळ आहे आणि ती निर्धारित वेळ कुठल्या तरी एका लोकेशनपासून ठरवल्या जाते.
तुम्हाला ते लोकेशन कुठलं आहे माहिती आहे का? चला मी तुम्हाला त्या लोकेशनला घेऊन जाते. कुठलं ते लोकेशन असेल तर परत तुम्हाला मॅप बघायचा आहे. आपल्या कंट्रीचा मॅप दिलेला आहे ना, कुठे दिलेला आहे बघा, हा मॅप असेल आहे ना टेक्स्टबुकच्या पेज नंबर 5 वर, तिथे तुम्ही बघू शकता. चला आपण डेफिनेशन बघू आधी. व्हॉट इज मीन बाय द स्टँडर्ड टाईप? IST full form Indian Standard Type. So it has been decided according to the 82°30' east longitude which passes through the Mirzapur. तुम्हाला एक पॉइंट्स याच्यामध्ये अंडरलाईन करून ठेवायचं आहे, कारण MCQ टाइप्सचे क्वेश्चन याच्यावर खूप सारे निघू शकते. व्हॉट? फर्स्ट ऑफ ऑल, फ्रॉम वेअर इट इज पासेस. सो इट इज व्हॉट? मिर्झापूर. मिर्झापूर इज लोकेटेड वेअर? So it is located at the near Allahabad in Uttar Pradesh. This longitude passes through the middle of the country. Middle of the country म्हणजे भारताचा जो मध्यान्ह भाग आहे ना, त्यातून हे लॉंगिट्यूड पास होत असल्यामुळे the local time is longitude has been selected as a standard time for whole country. चला आपण मॅप वरून समजून घेऊ. हा तुम्हाला एरिया दिसत आहे ग्रीन कलरचा बघा, इथे तुम्हाला तेवढं क्लिअर दिसणार नाही, बट तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, हा जो काही एरिया आहे ना, इथे तुम्हाला एक डॉट देऊन आहे आणि तिथे मिर्झापूर लिहून आहे. बघितलं का? दिसलं? चला त्याच्यावर सर्कल करून ठेवा म्हणजे तुम्हाला अजून पटकन ते दिसेल. सो द व्हॉट द लॉंगिट्यूड इज पासेस फ्रॉम द मिडल ऑफ द कंट्री अँड व्हेन इट इज पासेस थ्रू द मिडल ऑफ द कंट्री, सो वॉट एव्हर द टाइम इज शोन देअर, सो दॅट टाइम इज सिलेक्टेड ॲज अ स्टँडर्ड टाइम फॉर द होल कंट्री. चला अजून थोडंसं सोपं करून सांगते. ह्या तुम्हाला उभ्या रेषा दिसत आहे, त्याला आपण काय म्हणतो? लॉंगिट्यूड्स म्हणतो, बरोबर आहे. नाव इट इज गोज फ्रॉम द मिडल ऑफ द कंट्री. तुम्हाला प्रश्न आला असेल, मिडल ऑफ द कंट्री म्हणजे ते असं मधातून जायला पाहिजे नाही का? पण ते तसं नाही दाखवलं आहे ना. सो द व्हॉट एव्हर द लॉंगिट्यूड दॅट इज 82°30', इट इज पासेस टू द place. That place was a Mirzapur. It is located in the Uttar Pradesh and when whatever the timing is shown there, या एका प्लेसेस मुळे भारताचा पूर्ण वेळ जो आहे तो निर्धारित केला जातो. इन केस सपोज इट इज 12 noon, so it is located that every whole means country the timing is 12 noon. We have to understand from again that now when the sun is directly overhead on this longitude, then it is assumed that 12 noon is everywhere. तुम्हाला आता मॅप वरून मी सांगितलं की जे एक लॉंगिट्यूड भारताच्या मध्यान्हातून पास होत असते ते लोकेशन आहे मिर्झापूर. अँड ऑन दॅट मिर्झापूर व्हेन द सन इज डायरेक्टली कम ऑन द ओव्हरहेड. बघा याच्यावरून बघू शकता एक बॉय इथे उभा आहे आणि सूर्य अगदी त्याच्या डोक्यावर आलेला आहे. सो वी नो दॅट टाइम वॉज अ नून टाइम. So it is 12 o'clock. So when on that location, म्हणजे इथे जे दिलं आहे मिर्झापूर, so when it is 12 o'clock, so that timing is considered as a standard time for whole country. तो एक वेळ पूर्ण भारतासाठी एक स्टँडर्ड वेळ म्हणून काय केला जातो? निर्धारित केला जातो. Then look at the map and answers this question. चला टेक्स्टबुकच्या पेज नंबर 6 वर क्वेश्चन दिले आहे बघा. क्वेश्चन दिलेला आहे, मॅप बघायचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. खूप सोपे क्वेश्चन्स आहे आणि तुम्हाला हे क्वेश्चन्स कधी सॉल्व्ह करता येईल? जेव्हा तुमची मैत्री त्या मॅपशी होईल. काही मुलांना मॅप कळतच नाही, डायरेक्शन कळत नाही, ईस्ट कोणती, वेस्ट कोणती, नॉर्थ कोणती आणि साऊथ कोणती आहे. खूप सोपं आहे, डायरेक्शन्स लक्षात ठेवायच्या. डायरेक्शन जर कळल्या तर तुम्हाला लोकेशन शोधायला खूपच सोपी जाईल. सो वी हॅव टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ दॅट क्वेश्चन्स. तुम्ही नोटबुकमध्ये मेन्शन करून ठेवा किंवा पेन्सिलने लिहून ठेवा आन्सर्स. सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? कन्सिडरिंग द लॉंगिट्युडनल एक्सटेंट ऑफ इंडिया, हाऊ मेनी लॉंगिट्यूड्स विथ द डिफरन्स ऑफ 1 degree कॅन बी ड्रॉन ऑन द मॅप? नाउ लुक ॲट दॅट मॅप. I told you that there is a total 360 longitudes on the world map. But आता आपण डिस्कस करत आहोत अबाउट द कंट्री. सो टोटल हाऊ मेनी लॉंगिट्यूड्स आर ड्रॉन ऑन द इंडियाज मॅप? सो किती असू शकतात? मोजू का आपण? जमेल का आपल्याला मोजायला इतके सारे लॉंगिट्यूड्स? सो द आन्सर इज 29. आन्सर लिहून ठेवा किंवा तुम्ही कुठेही शोधू शकता. सो हाऊ मेनी आर लॉंगिट्यूड्स? 29. Our next question is
बाय हाऊ मेनी मिनिट्स डू द कन्सेप्टिव्ह लॉंगिट्यूड्स डिफर. चला परत एकदा मॅप बघा. हे जे लॉंगिट्यूड्स इथे दाखवले आहेत ना, या दोन्ही याच्यामध्ये कितीचा फरक आहे. नाउ what is the second question, by how many minutes do two consecutive longitudes differ. म्हणजे बघा मॅप बघा, इथे जेवढे काही तुम्हाला लॉंगिट्यूड्स दिसत आहेत ना, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू लॉंगिट्यूड्स. खूप सोपं आहे. दोन लॉंगिट्यूड्स मध्ये डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. अँड आय टोल्ड यू ऑलरेडी दॅट देअर इज अ डिफरन्स ऑफ 4 minutes. So you have to write down that answer 4 minutes. The third question, it is the very easy. मला असं वाटतं की याचं उत्तर सांगायची मला गरज असणार नाही. मी सांगणार पण नाही कारण ते तुम्हाला स्वतः शोधावं लागेल बरं. बट मी मीनिंग सांगते क्वेश्चनचं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिग्रीज ऑफ लॉंगिट्यूड्स ॲट मिर्झापूर. आन्सर सांगायची गरज वाटते का. द व्हॅल्यू हिअर द म्हणजे वॉट एव्हर द लॉंगिट्यूड इज पासेस फ्रॉम द मिर्झापूर. चला इथे बघून सांगते मी. दॅट वन इज द लॉंगिट्यूड विच वॉज पासेस फ्रॉम द मिर्झापूर. त्याची व्हॅल्यू विचारली आहे. What is the value of that longitude? I already told you. So you have to find out that answer. Next, if it is 8 a.m. at 82 degree 30 minutes east long, what would be the time in these clocks at the following places? In case suppose सकाळचे जर 8 वाजले आहेत कुठल्या लॉंगिट्यूड्सवर 82 degree 30 east longitudes. So what will be the timing of the following places? What are the following places? जम्मू, मदुराई, जैसलमेर अँड गुवाहाटी. या बाकीच्या ठिकाणच्या वेळा किती असतील. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तर 82 degree 30 east longitude is located at the मिर्झापूर. आणि ज्या चारही बाजूला ज्या प्लेसेस दिलेल्या आहेत जम्मू, मदुराई, सो त्यांचा टायमिंग कसा असेल. ॲज वी नो that the timing is somehow same. You have to write the answer. ज्या चारही ठिकाणचा टायमिंग कसा राहील बेटा. सेम राहील. बिकॉज ऑल आर लोकेटेड ॲट द ईस्ट लॉंगिट्यूड्स अँड मे बी जस्ट देअर इज अ डिफरन्स ऑफ 1.5 hour. जे आपण मुंबई आणि कोलकाता या 2 एक्झाम्पल्सवरून सॉल्व केलं होतं. तर हे चारही क्वेश्चन सॉल्व करून घ्या. आन्सर्स लिहून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट, द थर्ड कन्सेप्ट वी आर गोइंग टू स्टार्ट, दॅट इज द युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम. बघा आपण लोकल टाईम कंप्लीट केला, स्टँडर्ड टाईम सुद्धा कंप्लीट केला. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम. आता आपण जे काही वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, देश आहेत, त्यांच्या संबंधीचा टायमिंग्स आपण आता समजून घेणार आहोत. सो फॉर अँड इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन बिटवीन कंट्रीज द लोकल टाईम ॲट ग्रीनविच इज इन इंग्लंड इज कन्सिडरेड टू बी द इंटरनॅशनल स्टँडर्ड टाईम. बघा इथे तुम्हाला मॅप दिसत आहे राईट. दॅट वन इज द वॉट ग्रीनविच मेन टाईम अँड ग्रीनविच इट वॉज लोकेटेड इन द इंग्लंड. सो वॉट एव्हर द लोकल टायमिंग इज शोन ऑन दॅट प्लेस ग्रीनविच, दॅट टायमिंग वॉज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल स्टँडर्ड टायमिंग. ग्रीनविच ही जी प्लेस दिसत आहे तुम्हाला इथे बरोबर आहे. या लोकेशनमध्ये बघा ग्रीनविच लिहून आहे मॅपमध्ये. सो या ठिकाणी जी काही वेळ असेल वॉट एव्हर द टायमिंग इज देअर, सो दॅट टायमिंग इज कन्सिडरेड ॲज अ युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम. सगळ्या देशांसाठी जी एक वेळ निर्धारित केला जाते. सो इट इज लोकेटेड फ्रॉम द विच प्लेस. सो इट इज ऑलवेज लोकेटेड फ्रॉम द प्लेस दॅट इज द ग्रीनविच. तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे हा पॉईंट्स. देन लुक ॲट द टायमिंग्स. आता वेळ जर आपण ग्रीनविचवरून जर डिसाईड करत आहोत तर त्या देशांच्या आणि आपल्या देशांची जी वेळ आहे यात काही फरक राहील का. आता ग्रीनविच आपल्या भारतात आहे का की भारताच्या बाहेर आहे. खूप सोपा प्रश्न आहे ना, शोधायचा आहे तुम्हाला आन्सर याचा. ठीक आहे. चला, द इंडियन स्टँडर्ड टायमिंग इज 5 hours 30 minutes अहेड ऑफ ग्रीनविच मेन टाईम. बघा ह्या एकाच लाईन्समध्ये आपल्याला तसं मिनिंग कळून जाते. चला या मॅपवरून बघा 5 hours 30 minutes अहेड. बट वॉट काय आहे 5 hours 30 minutes समोर म्हणजे काय आहे. दॅट वॉज अ टायमिंग ऑफ अवर इंडिया. इट मीन्स खूप सोप्या भाषेत ग्रीनविचचा जो टायमिंग आहे त्याच्यापेक्षा आपला भारतीय वेळ 5 तास 30 मिनिटांनी काय असेल समोर आहे. तुम्हाला 2 एक्झाम्पल्स देते. इफ सपोज द टायमिंग ऑफ ग्रीनविच इज 5 PM, व्हॉट विल बी टाईम इन इंडिया. चला पहिला प्रश्न लिहिला. दुसरा, सपोज द टायमिंग ऑफ ग्रीनविच इज 2 AM, व्हॉट विल बी द टायमिंग ऑफ इंडिया. खूप सोपा आहे ना, अगदी 5 तास समोर काउंट करायचे आहे सरळ सरळ.
So what I mean to say, the Indian standard timing is always 5 hours 30 minutes ahead. भारतीय जी वेळ आहे ती ग्रीनविचच्या टायमिंगपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी समोर असते. याचं एक एक्झाम्पल आपण जाणून घेणार आहोत. सपोज इन केस इट इज 5 PM ॲट ग्रीनविच, देन इन इंडिया ॲट द वर्ल्ड इंडिया इट वुड बी द 10:30 PM. आता हे 10:30 कसं झालं असेल, या मॅपमध्ये बघा की ग्रीनविचचा टायमिंग किती दिलेला आहे 5 PM. आणि आता आपल्याला आपला भारत म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम काढायचा आहे. आपण कसं काढू, 5 तास समोर घेऊ की 5 तास मागे जाऊ. कन्सेप्टनुसार जर आपण बघितलं तर आपल्याला 5 तास समोर जायचं आहे. तर चला मग 5 तास समोर काउंट करा. सो फ्रॉम द 5 इट इज 6, 7, 8, 9, 10 अँड हाफ अवर इज 10:30. मग याच्यावरून आपल्याला काय कळेल, दॅट द टायमिंग इज 5 hours ahead. इट मीन्स दॅट जर ग्रीनविचमध्ये 5 जर वाजले असतील संध्याकाळचे, तर आपल्या भारतामध्ये किती वाजेल, इट इज 10:30. आय होप यू अंडरस्टँड दॅट एक्झाम्पल. नाउ द नेक्स्ट वी आर गोइंग टू अंडरस्टँड द कन्सेप्ट दॅट इज द जंतर मंतर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन. ही कन्सेप्ट आहे अगदी सोपी, जी तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 7वर दिलेली आहे. यामध्ये फारशी माहिती नाही आहे, बट तुम्हाला फक्त ही इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवायची आहे किंवा यावर 1 मार्क्ससाठी वगैरे क्वेश्चन राहू शकतात. सो व्हॉट इज द जंतर मंतर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स. नाव ऐकलं का हे जंतर मंतर, ऐकलं असेल तुम्ही, न्यूजमध्ये ऐकलं असेल, TV मध्ये ऐकलं असेल किंवा इतर ठिकाणी कुठे ऐकलं असेल. सो व्हॉट इज दॅट, इट इज अ प्लेस, ज्याला आपण मराठीत खगोलीय वेधशाळा असं म्हणतो. खगोलीय वेधशाळा म्हणजे काय, जिथून ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्सची स्टडी केली जाते होती. अँड इट वॉज स्टार्टेड बाय द महाराजा सवाई जयसिंग टू. कुणी याची सुरुवात केली होती, खूप वर्षांआधी एक महाराजा, त्याचं नाव काय होतं, महाराजा सवाई जयसिंग टू. ही वॉज बिलॉंग टू जयपूर राजस्थान. सो ही वॉज अ ॲस्ट्रॉनॉमर, मॅथमॅटिशियन अँड आर्किटेक्चर. बघा एकच माणूस, कोण, महाराजा सवाई जयसिंग, पण त्याच्यामध्ये किती साऱ्या क्वालिटीज होत्या ना. तो ॲस्ट्रॉनॉमर होता, तो मॅथमॅटिशियन होता, आर्किटेक्चर होता. सो ही बिल्ड Now look at here, we are thinking about the सवाई जयसिंगराव टू, ज्याने ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स बांधल्या, ज्याला आपण मराठीत म्हणतो खगोलीय वेधशाळा. So with the help of the instrument at Jantar Mantar, it's still possible see that astronomical observations. For example, what type of places he built? Just Jaipur, Delhi, Mathura, Varanasi and Ujjain. Among them, the Mathura is not exist today. आज जर आपण बघतो म्हटलं तर मथुरा ही जी प्लेस आहे, इथे या खगोलीय वेधशाळा अवेलेबल नाही आहे. But what about the remaining Delhi, Jaipur, Ujjain and Varanasi? So there is such a astronomical observations are available. One can study the astronomical observation from that places. जसं की हे बघा, इथे जे काही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसत आहे, या सगळ्या इन्स्ट्रुमेंटवरून आपण ॲस्ट्रॉनॉमिकल जे काही ऑब्झर्वेशन होते, म्हणजे आकाशात ज्या काही घडामोडी होते, त्या सगळ्यांचा अभ्यास या प्लेसेसवरून करता येते. देन what we can see, even today one can know the exact timing up to second to the shadows. म्हणजे इथे ज्या काही इन्स्ट्रुमेंट यूज केले आहे, बघा तुम्ही वेगळे इन्स्ट्रुमेंट इथे बघू शकतात. आता जर आपण ॲस्ट्रॉनॉलॉजीचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला खूप सारे साधनं लागतील, नाही का. काही लोकांकडे असते पण ते कॉस्टली असते. बट सवाई जयसिंगराव ही बिल्ट सच ए ॲस्ट्रॉनॉमिकल प्लेस टू अंडरस्टँड द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन फ्रॉम दॅट प्लेसेस. त्याने अशा काही प्लेसेस बांधून ठेवल्या की जिथून ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्सचा स्टडी करणे खूपच इझी झालं आहे. तर बेटा आजच्या या क्लासमध्ये आपल्या ह्या जेवढ्याही कॉन्सेप्ट होत्या त्या क्लिअर झाल्या आहे, संपलेल्या आहे. आणि ही बघा, ही आहे तुमची एक्सरसाइज आहे का टेक्स्टबुकच्या पेज नंबर 8मध्ये. मे बी थोडंसं क्लिअर दिसत नसेल, पण तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा, ही सगळी जी काही एक्सरसाइज आहे ती तुम्हाला सॉल्व करायची आहे, आन्सर्स लिहायचे आहे.